आपल्या सावलीपासून आपणच शिकावे. कधी लहान तर कधी मोठे होऊन जगावे. शेवटी काय घेऊन जाणार आहोत सोबत, म्हणून प्रत्येक नात्याला हृदयातून जपावे. झुंबरबाई गोरक्षनाथ तेलोरे या माऊलीचे लग्न गोरक्षनाथ जानकू तेलोरे यांच्याशी झाले. त्यामुळे संसाराची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर पडली. पण सोबत आईची माया देणारी सासू हौसाबाई जानकू तेलोरे व वडिलांच्या जागी सावलीप्रमाणे उभे राहणारे सासरे जानकू काशीनाथ तेलोरे यांचा भक्कम आधार होता. या जोरावरच त्यांनी कुटुंबाची धुरा यशस्वीपणे सांभाळली. जीवनात अनेक अडचणी आल्या, पण या अडचणींवर त्यांनी अतिशय यशस्वीपणे मात केली. जीवनात अनेक चांगले वाईट प्रसंग आले, पण याही परिस्थितीत त्या आपल्या कुटुंबासमवेत भक्कमपणे उभ्या राहिल्यात व त्यांनी इतरांनाही धीर दिला. त्यामुळे आज त्यांचे कुटुंब यशस्वी आहे व याचे रहस्यच त्यात आहे. घरी आलेला पाहुणा आजही त्यांच्या हातची चुलीवरची भाकर खाल्ल्याशिवाय जात नाही. जीवनात अनंत अडचणी येत असतात, पण ओठांवर हास्य ठेवा, कारण कोणत्याही परिस्थितीत जगायचं असतं. मग हसत हसत जगण्यात काय नुकसान आहे हे त्यांनी जगाला दाखवून दिले. अनेक वेळा त्यांना दवाखान्याचे प्रसंग आले, पण याही प्रसंगात त्यांनी अतिशय धीराने सामोरे गेल्या व यात त्यांना मुलाची साथ लाभली, म्हणजे गुरुजींची. जी तीनही मुले ही उच्च शिक्षित असून थोरले चिरंजीव अशोकराव हे इंजिनियर आहे. मधले चिरंजीव श्री विजयराव यांचा स्वतःचा व्यवसाय आहे व धाकटे चिरंजीव श्री संजयराव हे स्वतः शिक्षक असून ज्ञानदानाचे पवित्र कार्य करीत आहे. स्वर्ग कुणी पाहिला नाही, पण त्यांनी आपल्या घराचा निश्चितच स्वर्ग केलेला आहे. नाजूक पाकळ्या किती सुंदर असतात. रंगीत कळ्या रोजच उमलत असतात. नजरेत भरणारी सर्वत्र असतात, परंतु हृदयात भरणारी माणसे फारच कमी असतात. याचप्रमाणे या माऊलीने सर्वांच्या हृदयात एक जागा केलेली आहे. पावसाच्या थेंबाने धरती सुगंधी आणि सुखावते. चांगल्या माणसाच्या सान्निध्याने जीवन आनंदी होते. आपला दिवसाचा बराचसा वेळ ते आपल्या नातवंडांबरोबर घालवतात. त्यांच्याशी गप्पा गोष्टी करतात. त्यामुळे त्यांची शिकवण ही त्यांनासुद्धा निश्चितच प्रेरणादायी आहे व त्यांच्या पुढच्या आयुष्यासाठी गरजेची आहे. जीवनामध्ये अनेक मोठी मोठी दुःखे त्यांच्या वाट्याला आली. वडिलांची माया देणारे सासरे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यानंतर त्यांचे 7 जन्माचे जोडीदार म्हणजे गुरुजी त्यांची साथ सोडून कायमच्या इहलोकीच्या प्रवासाला निघून गेले. त्यामुळे या माऊलीवर दुःखाचा डोंगर कोसळला. आत्मस्वरूप माझी आई अक्का. माझी आई. माझ्या आईविषयी मी किती बोलू. ती म्हणजे मूर्तिमंत ईश्वराचं रूप, एक खळखळणारा वात्सल्यरूपी झरा. मी फार नशीबवान समजतो की मला अशी आई भेटली. मला बऱ्याचदा प्रश्न पडतो
की तिचं एवढं मोठं काळीज तिच्या देहामध्ये देवाने कसे विराजमान केले. ते काळीज फक्त आणि फक्त आम्हा सर्व परिवाराची काळजीच घेत असते. आम्हा भावंडांना, सर्व नातेवाईकांना काहीही अडचण आली, दुःख लागले की ती पहिली धावत येते. तिच्या आयुष्यात कायम आपल्या माणसांची अविरत सेवा करण्याचंच नशिबी आले. तिने आपल्या माणसांच्या दुःखाच्या काळात कायम सेवा करणारी, दवाखान्यात भक्कम काळजी घेणारी, येणाऱ्या प्रत्येक संकटात पाय रोवून उभी राहणारी आई, पत्नी, सून, मुलगी, बहीण आणि आजी अशा विविधमय भूमिका ह्या आयुष्यात केल्या आणि करत आहे. माझी आई, जिला आम्ही अक्का म्हणतो, ती जरी काहीही शिकलेली नसली तरीही तिने आम्हा भावंडांना शिकवून सुसंस्कृत करून चांगले संस्कार दिले. तिचा जीवनातील संघर्ष हा 80व्या शतकातच चालू झाला. आमचा सुरुवातीचा परिवार म्हणजे वडील प्राथमिक शिक्षक, आजी आजोबा आणि आम्ही 3 भाऊ. त्या काळात वडील ज्यांना दादा म्हणायचो ते सायकलीवर दूरच्या गावी शाळेला जायचे. अक्का पहाटे 5 वाजता उठून दादांसाठी डबा करायची. तोच सकाळचा डब्बा तिला पुढे माझ्यासाठी आणि लहान भावासाठी करावा लागला. विजू माझा मधला भाऊ. तो जन्मल्यापासून 2 दिवसातच अक्काला दवाखान्याची पायरी चढावी लागली. 6 दिवसाचा असताना त्याच्या पोटाचे ऑपरेशन जर्मन हॉस्पिटलला झाले. नंतर काही महिन्याच्या अंतराने मुंबईमध्ये जे हॉस्पिटलला 5 ऑपरेशन्स झाले. जवळपास 2 ते 3 महिने दवाखान्याचे वास्तव्य करावे लागले होते. त्या वास्तव्यात अनेक बिकट परिस्थितीत वडापाव, चटणी, भाकर खाऊन दिवस काढले. त्यावेळेस मुंबईच्या भीमा मामा आणि शकुंतला त्याची फार मदत झाली. दुखण्यातून बरे झाल्यावर अक्का दादा विजूला घेऊन घरी आले. आम्ही लहानपणी आमच्या वाड्यात राहायचो. वाड्यात आमचे छपराचे आणि धाब्याचं घर होते. ते घर पावसात पूर्ण ओलं व्हायचं. मग दादा आम्हाला घेऊन आमची चुलत आजी आणि दादांच्या मित्रांच्या घरी घेऊन जायचे. वाड्यात राहत असताना पाण्याचा फार प्रॉब्लेम होता. दूर आडावरून पाणी शेंदून डोक्यावर आणावे लागायचे. वापरायचं पाणी ओढ्यावरून आणावे लागायचे. अक्का मोठे तपेले, त्यावर हंडा, त्यावर कळशी आणि हातात एखादी बादली घेऊन घरासाठी पाणी आणायची. त्यानंतर धुण्याची बादली घेऊन मळ्यात धुणं धुवायचं. येताना शेळीला काखेत पाला, गवत आणायचं. कधीकधी दुसऱ्यांच्या शेतात शेंगा काढायला जायची. कमा काकू आणि ती दुपारच्या वेळेस कुऱ्हाड घेऊन वेड्या बाबळीच्या डागात, काटवनात सरपण आणायला जायची. घरी आल्यानंतर तिच्या हाताकडे, पायाकडे माझे लक्ष जायचे. त्यावर बरेच काट्याचे ओरखाडे यायचे. एवढे करून काला दुपारी विश्रांती नव्हती. ती आजीला गोधड्या शिवायला मदत करायची. आयुष्यभर संसाररूपी मोठे मोठे भार उचलून तिचे गुडघे फार दुखत आहे. मध्ये तर त्यातून पाणी पण काढले होते. संध्याकाळी दिवे लावण्याची वेळी दादा आणि आम्ही भावंड शाळेतून आल्यानंतर आम्हाला गरम चहा, संध्याकाळचं जेवण बनवायची. ती स्वयंपाकात फारच सुगरण आहे. तिने बनविलेल्या मटणाला एक वेगळीच चव येते. आमचे काका, मामा यांचे काही कंदोरीचा कार्यक्रम असेल तेव्हा अक्काला बोलावून कालवण करून घेतात. आमच्या शालेय जीवनात आम्हा भावंडांना कधीही तिने आणि दादांनी अभ्यासाविषयी विचारले नाही, परंतु आम्हाला याची जाणीव होती. 1991 साली आम्ही वाड्यात पत्र्याचे घर बांधले.
त्यातील 3 खोल्या आम्ही वापरायचो आणि 3 भाडेकरूसाठी दिल्या होत्या. आमच्या खोल्यामध्ये राहणारे भाडेकरू म्हणून राहिले नाहीत. बडाक कुटुंब, पाटील कुटुंब आदी कुटुंब हे आमच्या कुटुंबाचे सदस्य होऊन गेले होते. शेजारी राहणाऱ्या सर्वांशी तिचे एक घट्ट नाते जमले होते. ते सर्व शक्य झाले ते अक्काच्या गोड हसऱ्या स्वभावामुळे. प्रत्येकाची ती आस्थेने काळजी घेत असते. अक्कांनी माणसाला जोडत गेली आणि आमचा वाडा गजबजून टाकला. तिने तिच्या भाऊ बहीण म्हणजे आमचे मामा मावश्या व त्यांच्या मुलामुलींना कायम एका धाग्यात गुंफण्याचे काम केले. पुढे 10वी नंतरचे शिक्षण नगरला चालू झाले. ती मला ST वरून डबा पाठवायची. त्यामध्ये विविध पदार्थ पाठवायची. बाजारचा खाऊ, दुधाची काचेची बाटली आणि 2 वेळेला पुरून उरेल असा लथपथीत डबा द्यायची. तसाच डबा लहान भाऊ संजूसाठी पाठवत असे. पुढे जेव्हा माझे आणि विजूचे लग्न झाले त्यानंतर तिला सुनांचा हातभार झाला तरीही तिची चुलीपासून सुटका अजून झाली नाही. ती चुलीवर अजूनही काही आम्हासाठी परिवारासाठी करीत असते. पुढे 2001 साली दादा आजारी पडले. बूथ हॉस्पिटलला ऑपरेशन झाले. त्यावेळेस पण अक्काची दादांची अविरत सेवा केली. 2006 मध्ये बाबांना राहुरीला ॲडमिट केले. त्यांची पण लेक होऊन तिने सेवा केली. बाबांच्या निधनानंतर आम्ही मळ्यात घर बांधले आणि वाड्यातून मळ्यात राहायला आलो. पण काही दिवसातच दादांच्या आजारपणाने परत डोके वर काढले. त्यांना नगरला काळोखे आणि पुण्याला दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला उपचार चालू केले. त्यावेळेस पण अक्कांनी त्यांची सर्व काही सेवा केली. दादांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत गेली पण ती कधीही खचली नाही. दादांना तिचा फार आधार होता. पण शेवटी दादा आम्हांना सर्वांना सोडून गेले. परंतु त्या परिस्थितीतही ती आम्हा भावंडांना आणि परिवाराला तिने या दुःखातून सावरले. दादांच्या निधनानंतर आजीचा खुबा मोडला आणि सर्व आजीचे जागेवर झाले. हे तिच्यासाठी फार दिव्य अशी कसोटी होती. देव तिची कसून परीक्षा घेत होता. नंतर आजीला स्मृतिभ्रंश झाला आणि तिचे वागणे एखाद्या लहान मुलीसारखे झाले. तिचे सगळे अक्काने लेख पण करणार नाही अशी सेवा केली. 2012 ते 2019 पर्यंत तिची अविरत सेवा केली. तिला कुठे मुक्कामाला पण थांबता येत नव्हते. सविताने पण तिची चांगली सेवा केली. हे सारे घडत असताना विजूचे पोटाचे दुखणे परत उद्भवले आणि पायाखालची पुन्हा वाळू सरकली. त्याला नगरला ॲडमिट केले पण तिथे त्याची तब्येत बिघडली. मग त्याचे पुण्याला आदित्य बिर्ला हॉस्पिटलला 2 वेळेस ऑपरेशन झाले आणि त्याचे विघ्न टळले. परंतु त्या काळातही अक्का थोडी पण डगमगली नाही. तिला आता दवाखान्यातल्या जीवनाची, तिथल्या त्या भयानक यातनांची, रुग्णांचा आक्रोश, वेदनांची तिला आता उबग यायला लागली. परंतु तरीही त्या परिस्थितीत तिचा दवाखान्यात राहण्याचा सहवास संपत नव्हता. एकामागून एक संकटाची रांगच लागली होती. मध्यंतरी खेडल्याच्या बाबांची म्हणजे अक्काच्या वडिलांना प्रवरानगर आणि नगर येथे ॲडमिट केले. त्यावेळेस पण तिने आपली ही सेवा चालूच ठेवली. नंतर आमच्या मामा मामी यांचा अपघात झाला. तिथे प्रत्यक्ष घटनास्थळी जाणारी, त्यांना दवाखान्यात काळजी घेणारी आमची अक्काच होती. पुन्हा एकदा आळंदीत राहत असताना रात्री किडनी स्टोनचा त्रास झाला. सकाळी माझी आई माझ्यासाठी धावत माझ्या मुलांच्या जन्माच्या वेळी, तसेच जय, पियुष, दिदी, माऊ, दादा, समर्थ यांना दवाखान्याच्या वार्डात नातवंडांची काळजी घेणारी माझी अक्काच होती आणि असते.
मला पुन्हा पुन्हा एकच प्रश्न पडतो की माझ्या या प्रेमळ कारुण्याचा आविष्कार असलेल्या माझ्या आईचे हृदय इतके विशाल कसे? तिने सर्वांसाठी धडधडणारं एवढं मोठं काळीज तिच्या शरीरात कसं मावतं? मी तर देव पाहिला नाही, पण माझ्या हक्कातच मला माझा देव दिसतो. मी जेव्हा पुण्याला येण्यासाठी निघतो त्यावेळेस मी तिचा भरभरून आशीर्वाद घेत असतो. ती ऊर्जा मला माझ्या कर्म करताना उपयोगी पडते. संध्याकाळी जेवण झाले की माझे मन अपसुक तिच्यासोबत बोलायसाठी, तिची खुशाली विचारायला आतुर असते. तिला पण माझा फोन आला नाही की अवस्था अस्वस्थ होते. हे हृदयांतरीचे नाते असेच वृद्धिंगत हो ही प्रार्थना. तिच्या भावी आयुष्यासाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा. माझे हृदय तुझे कायम ऋणी राहील. तिच्याविषयी बोलण्यासारखे बरेच काही आहे, पण वेळेअभावी पुरे करतो. निलेशला तुला मी मनपूर्वक धन्यवाद देतो. तू माझ्या मनातल्या कल्पनेला चित्ररूपात प्रत्यक्षात उतरवले. याबरोबरच माझे मनोदय आता मी एका कवितेने पूर्ण करीत आहे. माझ्या आत्मस्वरूप आईसाठी एक कविता. एवढं मोठं काळीज, एवढं मोठं काळीज तुझ्या शरीरात कसं मावत, आई तुझ्या हृदयात मला प्रेमाने प्रेमच गावत. एवढं मोठं काळीज तुझ्या शरीरात कसं मावत, तुझ्या प्रेमाला नाही ग कशाची सर, त्यात तू काही नाही ठेवली कसर. थोडं दुःख लागता मला, थोडं दुःख लागता येते कशी तू धावत. एवढं मोठं काळीज तुझ्या शरीरात कसं मावत, एवढं मोठं काळीज तुझ्या शरीरात कसं मावत. तू प्रेमाचा तुडुंब भरलेला सागर, मला देते भरुनी ममतेची घागर. तुझ्यापासून दूर आता आई मला नाही जावत, एवढं मोठं काळीज तुझ्या शरीरात कसं मावत. आई तुझ्या हृदयात मला प्रेमाने प्रेमच गावत. मागं पुढं बघून चालायची तुझी शिकवण, ठेच लागताच होते तुझी पहिली आठवण. साधं भोळं तुझं रूप आई मला फारच भावत, एवढं मोठं काळीज तुझ्या शरीरात कसं मावत. आई तुझ्या हृदयात मला प्रेमाने प्रेमच गावत. तुझ्या पंखाखाली मिळाली सावली, सत्याने सदाचाराची तू वाट धावली. तुझ्या डोळ्यात आता अश्रू मला नाही पावत, एवढं मोठं काळीज तुझ्या शरीरात कसं मावत. आई तुझ्या हृदयात मला प्रेमाने प्रेमच गावत. हाताला धरूनी शिकवलं मला चालायचं, तुझ्याविषयी मी किती किती बोलायचं. आई तुझ्यापासून मला दूर आता नाही राहवत, एवढं मोठं काळीज तुझ्या शरीरात कसं मावत. आई तुझ्या हृदयात मला प्रेम आणि प्रेमच गावत. आमच्या आईंचा स्वभाव खूप छान आहे. त्या जरी सासू असल्या तरी त्या कधी सासूबाई म्हणून वाटतच नाही. ते आमची आईसारखीच माया दिलेली त्यांनी आम्हाला आत्तापर्यंत, आणि प्रत्येक गोष्टीत त्या खूप सपोर्ट करतात आम्हाला. म्हणजे प्रत्येक गोष्टीत खूप सपोर्ट. माझं पार्लर आहे त्याच्यासाठी पण म्हणजे त्या खूप खूप सपोर्ट करतात, आणि घरात सगळ्यांना पण खूप जीव लावतात. त्यांना स्वयंपाकाची खूप आवड आहे, आणि प्रत्येकाला ते त्यांच्या प्रत्येकाच्या आवडी निवडीचं ते सगळं म्हणजे त्या खाऊ घालतात प्रत्येकाला. असा स्वभाव खूप छान आहे त्यांचा. माझी आजी खूप प्रेमळ आहे, ती आम्हाला खूप जीव लावते आणि आम्हाला खूप चांगलं चांगलं करून खायला पण घालते, आणि कुठल्याही बाबतीमध्ये खूप सपोर्ट करते.
तसेच आता नुकतेच आईच्या जागी असणाऱ्या सासूबाई हौसाबाई तिलोरे यांचे पण निधन झाले. त्यामुळे एक माऊली पोरकी झाली. आईवडिलांची माया देणारे सासू सासरे व 7 जन्माचा जोडीदार नसल्यामुळे मनात जे दुःख असते ते आपण शब्दामध्ये वर्णन करू शकत नाही. पण याही परिस्थितीत त्यांनी अतिशय धीराने सामोऱ्या गेल्या व आपले स्वतःचे दुःख हे आपले लोकांसमोर कधी दाखवले नाही. आजही त्या कुटुंबाची धुरा स्वतः सांभाळतात. घरातील कोणालाही किंवा पाहुण्यांना कोणताही आवडीचा पदार्थ खायचा असेल तर ते त्यांना हक्काने सांगतात व ही माऊली त्यांना हक्काने तो पदार्थ करून देते व त्यांचे मन तृप्त होते. एक ती हिरकणी जिने आपल्या बाळासाठी भला मोठा उंच कडा उतरली व एक ही हिरकणी जिने आपल्या कुटुंबासाठी संपूर्ण आयुष्य खर्ची केले. त्यांच्यासाठी कधी स्वतःच्या सुखाचा विचार केला नाही, इतरांच्या सुखातच स्वतःचे सुख मानले. आपल्या घराचे नंदनवन करणाऱ्या या माऊलीचे आजही अविरतपणे कार्य चालूच आहे. एक वार पंखावरुनी फिरवू दे रे हात, शेवटचे घरटे माझे माझ्याच अंगणात. मांजरीचे धार दात नाही पिल्लांना टोचत, आईची ममता वेड्या नाही साऱ्यांना दिसत. प्रेम कसं निरपेक्ष करावं आता आलं रे ध्यानात, शेवटचे घरटे माझे माझ्याच अंगणात. या अगोदर संपूर्ण कुटुंब याच ठिकाणी वास्तव्यास होते. या माऊलीने लग्नानंतर याच घरामध्ये आपला सुखी संसाराचे स्वप्न पाहिले व ते साकार पण केले.
आजही अनेक जुन्या आठवणी ताज्या होतात. हा वाडा म्हणजे वाडा नसून एक बुरुंजासारखी अभेद्य तटबंदी होती. पण आज या वाड्याचे 3 मजबूत खांब निखळून पडलेले आहे. पण याही परिस्थितीत या माऊलीने हा वाडा अजूनपर्यंत स्वतःच्या हिमतीवर जपलेला आहे. आयुष्याच्या घरट्यामधून जीवनाचे सूर साधते, जगते जगविते प्रेमाचे धागे जुळविते, म्हणून मी श्री म्हणविली जाते. सप्तपदीची पाऊले 7, 7 वचने विश्वासाची, अंगारून येते मम ग्रहा, माप ओलांडून तुझे माझ्यात सामावून घेते, म्हणून मी श्री म्हणविली जाते. अर्धांगिनी ग्रहस्वामिनी कुलवधू भावी माता, प्रेमाची परिभाषा विश्वासाची आशा, हृदयाचे धागे जुळवून बीज उदरी जोपासते, कुलदीपक जीवन आशा तेवविते, म्हणून मी श्री म्हणविली जाते. आज सर्वजण, सर्व मुले नातवंडे सर्व त्यांच्याबरोबर आहे, पण मनाने त्या एकट्या वाटतात.